नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं STI RCP ॲप्लिकेशनमध्ये स्वागत. आपण MPSC अर्थात राज्यसेवा मुख्य आणि पूर्व परीक्षेची या ठिकाणी तयारी करतो आहोत. इथे 2 वर्षासाठीचा आपण हा कोर्स तुमच्यासाठी डेव्हलप केला आहे आणि त्यातील मुख्य परीक्षेचे पेपर या ठिकाणी आपण डिस्कस करतो आहोत. निश्चित तुम्हाला हे सगळे लेक्चर्स पाहिजे असतील तर STI RCP ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. त्यावरचं खूप सारं फ्रीमधील मटेरियल तुम्ही वापरा. नंतर तुम्हाला वाटल्यास अतिरिक्त सगळ्या PDF सगळं काही पाहिजे असेल तर तुम्ही या कोर्सला सुद्धा प्रवेश घेऊ शकतात. चला आजच्या टॉपिककडे आपण वळूया. आज आपल्याला स्टेट सर्व्हिस मेन्स 2019ची जी एक्झाम आहे त्याच्यातील GS पेपर 1 यातील भूगोलाचे प्रश्न या ठिकाणी बघायचे आहेत. भूगोलाचे जवळपास 50 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण इतिहासाचे प्रश्न घेतलेले आहेत जे 60 प्रश्न असतात GS1 मध्ये. आज भूगोलाचे प्रश्न शेवटपर्यंत बघा. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर मध्ययुगीन शहर नाही? बघा, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, मुंबई. 62 नंबरचा प्रश्न. उत्तर काय? तर उत्तर आहे मुंबई. मुंबई हे मध्ययुगीन शहर नाही. याला तुम्ही आधुनिक शहर असंही म्हणू शकतात थोडक्यात, कारण की हे नंतर या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. औरंगाबाद असेल, अहमदनगर असेल, पुणे असेल, या आपण मध्ये बघतो मोगल कालखंड वगैरे, त्या ठिकाणी यांचे उल्लेख आहेत सातत्याने, ते लक्षात घ्या. पुढे, खालीलपैकी कोणता भू आकार सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होतो? सागरी लाटांचे कार्य, निक्षेपण कार्य, त्यांच्यामुळे तयार होणारा भू आकार. कोज, आखात, बारखन आणि पुळण. काय आहे 63 नंबरचा प्रश्न? उत्तर याचं निक्षेपण कार्यामुळे मित्रांनो पुळणं तयार होतात, ज्याला आपण बीच असं म्हणत असतो. ओके, सागरी लाटांच्या निक्षेपण कार्यामुळे हा लँडफॉर्म या ठिकाणी तयार होतो आहे. पुढे, खालीलपैकी कोणत्या शक्ती या त्सुनामी लाटांच्या निर्मितीला कारणीभूत असतात? ओके, त्सुनामी वेव्हसाठी रिस्पॉन्सिबल फोर्सेस संदर्भात या ठिकाणी प्रश्न आहे. भूकंपामुळे सागरी पाण्याचे उभ्या दिशेने विस्थापन, भूकंपामुळे सागरी पाण्याच्या आडव्या दिशेने विस्थापन, महासागरातल्या प्रचंड उग्र ज्वालामुखी उद्रेकांमुळे, सागर तळावरील वेगवान राशी हालचालीमुळे. त्सुनामी लाटांच्या निर्मितीस कारणीभूत शक्ती या ठिकाणी तुम्हाला विचारले आणि मग ऑप्शन आहेत A आणि B, C आणि D, B आणि C, वरीलपैकी सर्व. 64 नंबरचा प्रश्न. काय, कशामुळे त्सुनामी लाटा तयार होत आहेत? भूकंपामुळे जे पाण्याची उभ्या दिशेने विस्थापन होते त्यामुळे सुद्धा होत आहेत, आडव्या दिशेने विस्थापन त्यामुळेही होत आहेत, महासागरातल्या प्रचंड उग्र ज्वालामुखी उद्रेकांमुळे सुद्धा होत आहेत आणि सागर तळावरील वेगवान राशी हालचालीमुळे सुद्धा होत आहेत. म्हणजे चारही कारणं त्सुनामीच्या निर्मितीस कारणीभूत आहे. मित्रांनो, नोट डाऊन करत चाला. तुम्ही जेव्हा प्रश्नांचा अभ्यास करता तर वही पेन जवळ असू द्या. पूर्ण लक्ष त्या ठिकाणी त्या लेक्चरमध्ये असलं पाहिजे, तर आणि तरच तुमच्या ते लक्षात राहणार आहे आणि तरच तुम्ही त्या एशियाचे शिल्पकार होणार आहात. खालीलपैकी कोणत्या सागर गती या प्रशांत महासागरामध्ये स्थित नाहीत असं म्हटलेलं आहे? ट्रेंचेस इज ऑर आर नॉट लोकेटेड इन द पॅसिफिक ओशियन. पॅसिफिक ओशियनमध्ये कोणत्या सागर गती नाहीत? टोंगा गती, गर्ता असा शब्द पाहिजे होता इथे माझ्यामध्ये. मरियाना गती हा शब्द वापरला गेला आहे. जावा गती, साऊथ सँडविच गती आणि कुरिल कामचाटका गती. प्रशांत महासागरामध्ये कोणत्या नाही असा प्रश्न आहे 65 नंबरचा. इथे जर बघितलं उत्तर तर C आणि D नाही आहे, म्हणजे साऊंड सँडविच नाही आहे आणि कुरिल कामचाटका नाही आहे. टोंगा, जावा आणि मरियाना गर्ता म्हणूया आपण, गर्ता हा शब्द आपण त्याला वापरत असतो. या तीनही प्रशांत महासागरात आहेत किंवा पॅसिफिक महासागरात आहेत. पुढे, महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वे करून खालीलपैकी कोणत्या खडकापासून निर्माण झाले आहे? धारवार, कडप्पा, अशिताश्म ज्याला आपण बेसाल्ट म्हणतो आणि कृष्ण प्रस्तर ज्याला आपण ग्रॅनाइट म्हणतो. इथे इंग्रजी शब्द वाचणं सुद्धा मला वाटतं गरजेचे आहेत. आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करतोय, निश्चितच जास्तीत जास्त इंग्रजी शब्दांचा वापर किंवा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. 66 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राचे पठार, तुम्ही आता इथे जर फक्त मराठी वाचलं असतं तरी बरेच वेळेस हा प्रश्न चुकण्याची शक्यता होती. मात्र खाली जर वाचलं असतं दाडवाड, कडप्पा, बेसॉल्ट आणि ग्रेनाइट तर तुम्हाला लक्षात येईल की अरे बेसॉल्ट खडक आहे. म्हणजे इंग्रजी विधानंसुद्धा बरेच वेळेस वाचलेली फायदेशीर ठरणार आहेत आणि ते वाचावे लागतात.
पुढे खालीलपैकी कोणती कारणे शहरामधील झोपडपट्टी वाढीला कारणीभूत ठरतात? झोपडपट्टीची वाढ कशामुळे होती आहे? स्लम ग्रोथ म्हणतोय आपण, कॉजेस ऑफ स्लम ग्रोथ. झपाट्याने वाढणारी शहरी लोकसंख्या, ग्रामीण भागातील बेरोजगारी, अकुशल व निम्नकुशल कामगारांचे ग्रामीण भागातून शहरी भागात लोकसमुदायाचे स्थलांतर, शहरी भागामध्ये स्वस्त घरांची असणारी कमतरता. कोणती कारणं वाटत आहेत तुम्हाला शहरी झोपडपट्टी वाढण्यासाठी? ऑप्शन होते खाली ABD, फक्त BCD, फक्त DAC आणि वरीलपैकी सर्व. 67 नंबरचा प्रश्न. लोकसंख्या वाढते, झोपडपट्ट्या वाढत आहेत, अगदी बरोबर. ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी आहे म्हणून लोक शहराकडे येत आहेत, अगदी बरोबर. अकुशल आणि निम्नकुशल कामगार जे आहे ते ग्रामीण भागात शहरात येत आहेत, तो लोकसमुदाय झोपडपट्टी वाढवतोय. शहरी भागामध्ये स्वस्त घरं जे आहेत ती भेटत नाहीये म्हणून झोपडपट्ट्यांमध्ये लोक जात आहेत. वरील सर्व योग्य. व्यवस्थित वाचण्याची गरज आहे. आपण मुख्य परीक्षेचा अभ्यास करतोय. 1 एप्रिल 2018 रोजी BS6 हे इंधन वापरणारे भारतातील पहिले शहर कोणते? बघा, पटना, रायपूर, दिल्ली आणि आग्रा. 68 नंबरचा प्रश्न आणि उत्तर आहे दिल्ली. पुढे जातोय मी. 69. नदीच्या खनन कार्यामुळे कोणते भू आकार निर्माण होतात? खनन कार्य. रांजणखळगे, धबधबा, व्ही आकाराची दरी, धबधबा, व्ही आकाराची दरी, पुराचे मैदान. पुढे पुराचे मैदान, व्ही आकाराची दरी, त्रिभुज प्रदेश. वरीलपैकी कोणतेही नाही. 69 नंबरचा प्रश्न जर इथे बघितला तुम्ही तर तुमच्या काय लक्षात येत आहे? नदीचे खनन कार्य म्हटले गेले. काय? विच आर द लँड फॉर्म बाय द इरोजनल वर्क ऑफ रिव्हर. इरोज म्हणतो ना आपण. याच्यामुळे काय खनन खोदतंय थोडक्यात. मित्रांनो, इथे जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येईल की रांजणखळगे आहे, धबधबा आहे, व्ही आकाराची दरी आहे. 69चं उत्तर 1. पुढे 70. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणते भारतातील 4 हे सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य आहे? 70 नंबरचा प्रश्न. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार की उत्तर प्रदेश? सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्या असलेले राज्य 2011च्या लोकसंख्येनुसार. 70 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे महाराष्ट्र. पुढे झोपडपट्टी लोकसंख्या म्हटली गेली. लोकसंख्या फार महत्त्वाचा प्रश्न आहे मुद्दा, कारण की महाराष्ट्राची लोकसंख्या ऑलरेडी जास्त आहे, त्याच्यामुळे तो साहजिक आहे मुद्दा. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये व्हॅली ऑफ 10,000 स्मोक आहे? जपान, USA, इंडोनेशिया, इटाली. उत्तर काय? USA या देशामध्ये आहे. 72. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे? बेस्ट क्वालिटी कोल आपण ज्याला म्हणतो आहे. विच टाईप? लिग्नाइट, ब्युटिमिनस, पीट, अँथ्रोसाइट. काय ते तुम्हाला ते MBLP नावाचं शॉर्टकट मी सांगितलेलं आहे. आपले विज्ञानाचेही लेक्चर झाले, त्याच्यातही हा मुद्दा आहे आणि भूगोलाच्या लेक्चर्समध्ये सुद्धा आहे. भूगोलाचे आपले टोटली महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भूगोलावरचे लेक्चर्स आपल्या STI RCP ॲप्लिकेशनवरील कोर्समध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत. निश्चित त्यांचा अभ्यास तुम्ही केला असेल तर तुम्हाला हा प्रश्न निश्चित सोपा जाईल. MBLP लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त क्वालिटीचं अँथ्रोसाइट, नंतर ब्युटिमिनस, नंतर लिग्नाइट आणि शेवटी पीठ. उतरता क्रम. पुढे जातोय मी. 73 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्रातील खालील ज्योतिर्लिंग स्थळे व जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावा. परळी वैजनाथ, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ. काय आहे? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर आमचं चुकायला नको. सरळ सरळ परळी वैजनाथ तुम्हाला विचारलं कोणत्या ठिकाणी आहे, तर ते बीड या ठिकाणी आहे. बरोबर, परळी वैजनाथ बीड. त्याच्यानंतर भीमाशंकर पुण्यामध्ये आहे, त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे, घृष्णेश्वर जी वेरूळ औरंगाबादला आहे, औंढा नागनाथ हिंगोली येथे आहे. आणि मग खाली आपण जर बघितली ऑप्शन्स तर 3 नंबरचं जो पर्याय आहे तो आपला योग्य निघतो. पुढे 74 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी अयोग्य जोड्या ओळखा. धार्मिक स्थळे आणि जिल्हे. महालक्ष्मी मंदिर, हाजी अली दर्गा, माउंट मेरी चर्च, भीमाशंकर मंदिर. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर, हाजी अली दर्गा नाशिक, माउंट मेरी चर्च मुंबई, भीमाशंकर मंदिर अहमदनगर. अयोग्य काय आहे? BC, CD, BD, AD. कोणते तरी 2 अयोग्य आहेत. 74 नंबरचा प्रश्न.
मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तुम्ही महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरला आहे, यस बरोबर. मात्र हाजी अली दर्गा नाशिकला नाही आहे. कुठे आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माउंट मेरी चर्च मुंबईला आहे, बरोबर. मात्र भीमाशंकर मंदिर अहमदनगरला नाही आहे. भीमाशंकर कुठे आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर अपेक्षित आहे. राज्यसेवा मुख्य करतायत, तितक्या लेवलचा अभ्यास तुमच्याकडून अपेक्षित आहे. सोपे प्रश्न आहेत. पुढे महाराष्ट्रातील खालील किल्ल्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा. बघा, किल्ले महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही जर व्यवस्थित बघितलेला असेल तर नक्कीच तुम्हाला आपण महाराष्ट्राच्या भूगोलाचे लेक्चर्स नकाशामधून पाहिलेले आहेत. आणि तुम्हाला मी सांगितले महाराष्ट्राचा भूगोल असेल किंवा भारताचा नकाशाशिवाय अभ्यासच करायचा नाही. तुम्हाला नकाशा वाचायला जमलं, नकाशामध्ये दाखवायला शिकलात तुम्ही हे सगळे मुद्दे की दीर्घकाल लक्षात राहतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. चला 75 नंबरचा प्रश्न काय आहे? सगळ्यात दक्षिणेकडे प्रतापगड. जिल्हा सांगा, जिल्हे सांगा. 75 नंबरचा प्रश्न. सगळ्यात दक्षिणेकडे प्रतापगड, त्यानंतर मग वरती पुरंदर, त्यानंतर सिंहगड आणि त्यानंतर दौलताबाद. कारण आपण बघतो दौलताबाद कुठे आहे हो? वरती औरंगाबादमध्ये. सिंहगड पुणे बघतोय आपण, नंतर ही पुरंदर प्रतापगड खाली खाली जातोय. जिल्हे सांगा. मात्र दौलताबादचं मी तुम्हाला सांगितलं, औरंगाबाद, सिंहगडचं पुणे. मला पुरंदर आणि प्रतापगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. 76 खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? बघा, शुष्क प्रदेश, ओके, ॲरिड रिजन म्हणतोय आपण. त्याच्यातल्या लँडफॉर्म संदर्भातला प्रश्न आहे. वालुकागिरी, यार्दांग, लोयस आणि उर्मी चिन्हे. 76 नंबरचा प्रश्न. शुष्क प्रदेशामध्ये काय नाही आहे? यार्दांग नाही आहे. 76चं 2. म्हणजे वालुकागिरी तिथे आहेत, लोयस तिथे आहे, उर्मी चिन्हे तिथे आहेत. मग यार्दांग म्हणजे काय? यार्दांग म्हणजे काय आणि हे कोणत्या प्रदेशात आपल्याला आढळतात? तुम्ही ते आपण भूगोलाच्या मागील ज्या हे असतात ना वेगवेगळ्या संज्ञा, त्यावरचे लेक्चर्स घेतलेले आहेत. ते जर पाहिलेलं असेल तुम्ही, त्यामध्ये मग ते बारकान वगैरे बरेच बाबी आपण बघितले होते, ते बघितलं असेल तर मला वाटतं या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले असतील. क्रमिक पुस्तकाच्या प्रत्येक भूगोलाच्या पुस्तकाच्या शेवटचे 2 पेजेस जर वाचले तर असे मुद्दे तुमचे तिथे कव्हर होतील. पुढे जातोय मी. 77 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणते भारतातील एकमेव मिश्र, ज्याला आपण नैसर्गिक आणि सांस्कृतिक म्हणतो आहे, युनेस्कोचे जागतिक वारसा ठिकाण आहे? मिश्र म्हणतोय. राजस्थानमधील पर्वतीय किल्ले, भीमबेटका येथील पाषाण निवारी, केओलाडिओ राष्ट्रीय उद्यान, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. भारतातील एकमेव मिश्र युनेस्को जागतिक वारसा ठिकाण, नॅचरल अँड कल्चरल म्हणतोय आपण त्याला. 77 नंबरचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान. माझा प्रश्न तुम्हाला आहे की कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे कांचनगंगा? पुढे योग्य जोड्या जुळवा. राष्ट्रीय उद्यानं, अभयारण्य आणि त्यांचे जिल्हे. ताडोबा, नागझिरा, सागरेश्वर आणि कर्नाळा. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं या ठिकाणी हे राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य आहे या संदर्भातला हा प्रश्न 78 नंबरचा. बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान. तुम्हाला मी ते चांदोबा नावाचं शॉर्टकट लक्षात ठेवायला सांगितलं. चांदोबा, हे चांदोबावरून ताडोबा लक्षात ठेवायचं, चावरून चंद्रपूर लक्षात ठेवायचं. बस 2 प्रश्नाची उत्तरं आली तरी मला वाटतं तुमचं लक्षात राहून जातं. पुढे तुम्हाला ते करा लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. काय? करा करा करा. हो, बघा या ठिकाणी ताडोबा, चंद्रपूर, कर्नाळा, रायगड. बस येचं 4, 4चं 1 असं जर बघितलं तुम्ही खाली तुमचं उत्तर 4 नंबरचं येते. मग 3 आणि 2चं भेटून जातं. नागझिरा, भंडारा, सागरेश्वर, सांगली. आता मला हे सागरेश्वर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे ते निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगावं. पुढे जातोय मी. 79 नंबरच्या प्रश्नाकडे. जोड्या लावा. नदी आणि त्यांची उगमस्थाने या संदर्भातले हा प्रश्न आहे. पेनगंगा, कृष्णा, तुंगभद्रा, कावेरी. कोणती नदी कुठे उगम पावती आहे अशा स्वरूपाचा हा प्रश्न. आधी आपण जोड्या लावून घेऊया. 79 नंबरचा प्रश्न आहे, नीट बघा. बघा, पेनगंगा जर बघितलं तुम्ही तर बुलढाणा रांगेमध्ये यांचा उगम होतोय. कृष्णा नदी महाबळेश्वरला, हे तर तुम्हाला माहीत असावं. बघा, तुंगभद्रा गोमंतक शिखरामध्ये आणि कावेरी जर बघितली तर ब्रह्मगिरी डोंगर रांगांमध्ये. अत्यंत इंटरेस्टिंग असा प्रश्न आणि त्याचं उत्तर जर बघितलं 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे. पुढे आपण जातो आहोत 80व्या प्रश्नाकडे. जोड्या लावा. पर्वत आणि त्याचे प्रकार. काय? पर्वत आणि त्याचे प्रकार. ब्लॅक फॉरेस्ट, ॲपलिशियन, राजमहाल आणि पोपा. कोणता पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? 80 नंबरचा प्रश्न. बघा, हे ब्लॅक फॉरेस्ट जर तुम्ही बघितला ना तर तुमच्या लक्षात येईल हा ठोकळा प्रकार आहे.
ठोकळा म्हणतो आपण त्याला, असा सपाट आहे. ॲपलाशियन जर बघितला तर काय, तो घडीचा पर्वत आहे. ॲपलाशियन कसा आहे, घडीचा पर्वत आहे. पुढे राजमहाल टेकड्या जर आपण बघितल्या तर काय आहे, अवशिष्ट पर्वताचा भाग म्हणून त्याला आपण बघतो. आणि पोपा पर्वत हा ज्वालामुखी आहे. 80चं उत्तर मित्रांनो 3 या ठिकाणी निघतं आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. 81 नंबरचा प्रश्न. भारत सरकारने स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत पर्यटन विकासासाठी 13 विशिष्ट विषय आधारित परिक्रमा निश्चित केले आहेत. खालीलपैकी कोणते ठिकाण किंवा कोणत्या ठिकाणी रामायण परिक्रमेत समाविष्ट होत नाही? बघा, रामायण परिक्रमेमध्ये कोणतं ठिकाण समाविष्ट होत नाही? इंटरेस्टिंग प्रश्न आहे, थोडासा करंटशी संबंधित. नंदीग्राम, सीतापूर, बुतार आणि हम्पी. थोडक्यात काय, रामाशी संबंधित ठिकाणं ती तुम्हाला माहीत असली पाहिजे. मात्र हा प्रश्न या ठिकाणी कॅन्सल करण्यात आला होता आयोगाकडून. पुढे जोड्या लावा. ज्वालामुखी आणि प्रदेश. माउंट पोपा, किलिमांजारो, क्रॅकोटोवा आणि फुजियामा कोणत्या प्रदेशामध्ये आहे? कोणता? ज्वालामुखी. आता याच्यातले काही गाजलेले आहेत बघा. किलिमांजारो तुम्हाला माहीत आहे गाजलेला आहे. तुम्ही कसं वाचन केलं आहे त्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत. हे माउंट पोपा जर तुम्ही बघितलं तर ते म्यानमारमध्ये आहे. माउंट पोपा आपण पूर्वेला बघतोय. किलिमांजारो जर आपण बघितलं, मांजरो असं आपण त्याला म्हणत असतो, ते जर आपण बघितलं तर ते इथे आपल्या आफ्रिकेमध्ये आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पुढे क्रॅकॅटोवा असं आपण ज्याला म्हणत असतो, त्याचं उत्तर आहे इंडोनेशिया. आणि फुजियामा जपानमध्ये. आता फुजियामा गाजलेला आहे. आमचं रिव्हिजन किती चांगलं आहे, आपण किती चांगल्या पद्धतीने वाचलेलं आहे यावरून उत्तर ठरणार आहे. 82चं उत्तर 3. मात्र प्रश्न कशावर येत आहेत मला वाटतं ही जर व्यवस्थित आम्ही लक्षात घेतलं, त्यानुसार आम्ही तक्ते बनवले, माइंडमॅप बनवले तर या सगळ्या बाबी सोप्या जातील. पुढे कोपेनच्या वर्गीकरणानुसार AW हवामान प्रदेश काय निर्देशित करतो? पहिलं लघु शुष्क ऋतूचा मोसमी प्रकार, दुसरं उष्णकटिबंधीय शहवाना, तिसरं उष्ण वाळवंटी प्रकार आणि चौथं ध्रुवीय प्रकार. 83 नंबरचा प्रश्न. कोपेनच्या AW, कोपेन्स क्लासिफिकेशन ऑफ क्लायमेट रिजन, AW उष्णकटिबंधीय शहवाना हे उत्तर आहे. 83चं 2. पुढे खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात असं म्हणलेलं आहे? खचदरीतून भीमा कोयना, वर्धा वैतरणा, तापी नर्मदा, गोदावरी कृष्णा. 84 नंबरचा प्रश्न. खचदरीतून वाहणाऱ्या नद्या. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स आर फ्लोविंग इन रिफ्ट व्हॅली? रिफ्ट व्हॅली असा शब्द त्यासाठी, खचदरीसाठी. आणि उत्तर मग येतं तापी आणि नर्मदा, ज्या आपल्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तापी आणि नर्मदा. ओके. पुढे जातोय मी. रेड रॉट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर रोग संक्रमण करणाऱ्या मृदेमुळे होतो? रेड रॉट. कपासी, गहू, ऊस, ज्यूट. 85 नंबरचा प्रश्न. 85चं उत्तर काय आहे? रेड रॉट हा रोग कशामुळे होतो आहे? कोणत्या पिकावर होतो आहे थोडक्यात? उत्तर 85चं आहे ऊस किंवा शुगर केन जे म्हणतोय त्याच्यावर रेड रॉट हा रोग होतो आहे. पुढे जलविद्युत प्रकल्प आणि जिल्हा. भंडारदरा, भिरा, तिलारी आणि येलदरी. याच्यातलं किमान एखादं तुम्हाला माहीत असेल. मला वाटतं मी भंडारदरा या ठिकाणी गेलेलो आहे, अहमदनगरमध्ये आहे. 1चं 2, Aचं 2. मग इथे 2 नंबरचा ऑप्शन कट होतो, 4 नंबरचा कट होऊन जातो. पुढे भिरा तुम्ही जर बघितलं 86 नंबरचा प्रश्न आहे. भिरा आपण बघतोय रायगडमध्ये आहे. कोणाचा आहे तो प्रकल्प, कोणत्या कंपनीचा ते तुम्हाला माहीत असावं कदाचित. पुढे तिल्लारी जर बघितला कोल्हापूरमध्ये आहे आणि येलदरी परभणीमध्ये आहे. 86 नंबरचा प्रश्न उत्तर आहे 3. पुढे जातोय मी 87 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीची सरोवरीय संचयने आहेत? बघा, चुनखडीची सरोवरीय संचलने. लॅक्युस्ट्रीन डिपॉझिट्स कुठे आहेत? नंदुरबार, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी. 87 नंबरचा प्रश्न. चुनखडीची सरोवरीय संचयन नागपूर या ठिकाणी आहेत. पुढे 88 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या भागामध्ये तांबे खनिज आढळते? बघा, तांबे खनिज. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. 88 नंबरचा प्रश्न. कोणत्या भागात तांबे खनिज आढळते आहे? तर उत्तर आहे विदर्भामध्ये तांबे खनिज आपल्याला आढळते आहे. पुढे खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने वळी पर्वत निर्मितीच्या स्पष्टीकरणाशी संबंधित आहे?
भूमिखंडाच्या क्षितिज समांतर हालचाली, भूमिखंडाच्या ऊर्ध्वगामी हालचाली, दोन भूमिखंडाच्या एकाच दिशेला समांतर हालचाली. 89 नंबरचा प्रश्न. उत्तर काय? फक्त ए बी, बी सी की सर्वच योग्य? 89 नंबरचा प्रश्न आहे. आणि उत्तर जर बघितलं मित्रांनो, वळी पर्वत किंवा वली पर्वत कसा तयार होतोय या संदर्भातला प्रश्न आहे. फोल्ड माउंटन म्हणतोय त्याला आपण. भूमिखंडाच्या क्षितिज समांतर हालचाली सुद्धा याला कारणीभूत आहे आणि ऊर्ध्वगामी हालचाली सुद्धा, म्हणजे ज्याला होरिझॉन्टल म्हणतोय आपण अर्थ मुवमेंट, त्या सुद्धा लॅटरल किंवा होरिझॉन्टल, आणि दुसऱ्या व्हर्टिकल, दोन्ही हालचाली याला कारणीभूत आहेत. उत्तर आहे 2 नंबरचं. 90 नंबरचा प्रश्न. टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, अमरावती. टिपेश्वर वन्यजीवन अभयारण्य. 90 नंबरचा प्रश्न. आणि उत्तर यवतमाळ. पुढे खालीलपैकी कोणता हरितगृह वायू थेट मानवी क्रियांमुळे एकवटत नाही? हरितगृह वायू आहे जो मानवी क्रियामुळे एकवटत नाही आहे. ओझोन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, मिथेन. मित्रांनो या ठिकाणी काय आहे की मानवी क्रियांमुळे एकवटत नाही. उत्तर आहे पाण्याची वाफ. मग मानवी क्रियांमुळे ओझोन असेल, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा मिथेन असेल, यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन होतं आहे किंवा ती एकवटता आहेत. 92. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती होती? एक सोपा प्रश्न, वन लाईनर, ऑब्जेक्टिव्ह. हा तर चुकायलाच नको. 385, 345, 365, 375. इथे मग भारताची घनता आहे तुम्ही मला सांगून टाका. बरोबर, इथे उत्तर होतं 365. भारताची किती आहे घनता? पुढे जोड्या लावा. वायू आणि वातावरणातील प्रमाण. अत्यंत इंटरेस्टिंग, म्हणजे मला वाटतं नोट डाऊन करून घ्या तुम्ही. आता हे पाठ करत चालायचं. मागील प्रश्नपत्रिका म्हणजे हा खूप मोठा अभ्यासाचा भाग असतो, लक्षात घ्या. प्रश्नपत्रिका आम्ही अभ्यासतो म्हणजे काय करतो, आमचा अभ्यास होत चालला आहे, आमचे काही मुद्दे क्लिअर होत चालले. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि ओझोन. इथे तुम्हाला कार्बन डायऑक्साईड म्हटलं की 0.03%, बस. ऑक्सिजन म्हटलं की तुम्हाला 20.94%. त्यानंतर नायट्रोजन म्हटलं की 78%. आणि ओझोन म्हटलं की 0.00006%. 93 नंबरचा प्रश्न. उत्तर काय येतं आहे? व्यवस्थित बघितलं तर 1 नंबरचं उत्तर आहे. पुढे जातोय मी. खालीलपैकी कोणता वायू खरेदी विक्रीसाठी आहे? बघा, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, CFC. 94. उत्तर हा प्रश्नच कॅन्सल करण्यात आला होता. आता खरेदी विक्री म्हटलं तर सगळेच करता येऊ शकतात ना, तसं उत्तर अचूक एक येणे अवघड आहे. जैव आरक्षित ठिकाणं आणि त्यांची राज्ये विचारलेली आहे. निलगिरी, नंदादेवी, नोकरेक, नापम, धापा. आणि पुढे राज्य होती. कोणत्या राज्यात कोणतं ठिकाण आहे? बघा, निलगिरी जर बघितलं, तामिळनाडूमध्ये आपल्याला माहिती आहे निलगिरी रांगा आपण म्हणतो, तामिळनाडूकडे. पुढे नंदादेवी उत्तरांचलमध्ये आहे वरती. त्यानंतर नोकरेक जर बघितलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की मेघालयमध्ये आहे आणि नामधापा ही अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. 95चं उत्तर 2 येतं आहे. पुढे बघा 96 नंबरचा प्रश्न. खालील जैविक आरक्षित प्रदेशांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम लावून कोणता क्रम बरोबर आहे ते सांगा. जैविक आरक्षित प्रदेशांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम. देहांग, त्याला देबांग असंही म्हटलं जातं. कांचनगंगा, मानस आणि नंदादेवी. पश्चिमेकडून पूर्वेकडे असं नाही यायचं आहे त्याला, इकडे तो क्रम लावायचा आहे. 96 नंबरचा प्रश्न आहे. जैविक आरक्षित प्रदेश आहेत हे सगळे. उत्तर काय? सगळ्यात आधी येणार आहे नंदादेवी, नंतर येणार आहे कांचनगंगा, नंतर येणार आहे मानस सरोवर, आणि नंतर इकडे अरुणाचल प्रदेशमधला हा देहांग. तुम्हाला ते कळायला पाहिजे कोणत्या राज्यात कोणतं ठिकाण आहे. ओके, ते कळालं तर उत्तर चुकणार नाही. 96-2. पुढे 97. खाली दिलेल्या प्राण्यांच्या गटापैकी कोणता गट सर्व भक्षकांचा आहे, ज्यांना ओमनिव्होरस असं आपण म्हणतोय? वाघ, सिंह, मनुष्य, मांजर, कुत्रा, मनुष्य, कुत्रा, वाघ, मांजर, मनुष्य, ससा, मांजर. सर्व भक्षक काय? मांजर, कुत्रा, मनुष्य. मांजर, कुत्रा, मनुष्य. 97चं उत्तर 2 आहे. पुढे जातोय मी. सर्व भक्षक का? याच्यात ते शाकाहार असला पाहिजे, मांसाहार असला पाहिजे. इथे वाघ, सिंह तुम्ही गेले, फक्त मांसाहार आहे. वाघ येतोय, मांसाहार आहे, ते लक्षात घ्या. ती मुद्दे फार महत्त्वाचे आहे. आता इथे ससा म्हटलं की हा फक्त शाकाहारीमध्ये येतो.
ते मुद्दे महत्त्वाचे आहेत. पुढे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्जन्य वारा येत असलेल्या पर्वत उतारावर आढळते? बघा, वारा येतोय त्याच्या पर्वत उतारावर कोणतं पर्जन्य आढळते? प्रतिरोध, आवर्त, आरोह, यापैकी नाही. 98 नंबरचा प्रश्न बघा, वारा येत असलेल्या पर्वत उतारावर उत्तर आहे प्रतिरोध पर्जन्य. पुढे क्वेटो करार हा टिंबटिंबशी संबंधित आहे. क्वेटो, लोकसंख्या, साधनसंपत्ती, जागतिक उबदारपणा, प्रदूषण. उत्तर काय? 99चं उत्तर आहे 3, जागतिक उबदारपणाशी संबंधित आहे क्वेटो प्रोटोकॉल. एक सोपा प्रश्न, तुमचा निश्चित अभ्यास झालेला असेल. क्वेटो प्रोटोकॉल कधीचा आहे? कोणत्या वर्षीचा? जागतिक उबदारपणा, ग्लोबल वॉर्मिंग. पुढे जातोय, मोसमी वाऱ्यांसंबंधी खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये बरोबर आहेत? बघा, मान्सून वाईंड संदर्भातली वैशिष्ट्ये, ही वारे दिशा बदलतात, पाणी आणि जमीन यांच्या असमान तापमानामुळे किंवा तापण्यामुळे यांची निर्मिती होते, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर ते पाऊस आणतात. मोसमी वारे फक्त ए बरोबर, फक्त बी सी बरोबर, फक्त सी बरोबर, वरील सर्व बरोबर. 100 नंबरचा प्रश्न, मोसमी वारे हे दिशा बदलतात, बरोबर आहे. पाणी आणि जमीन यांच्या तापमानातील असमानता त्यामुळे येतात, बरोबर आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती पाऊस आणतात, बरोबर आहे. वरील सर्व बरोबर. पुढे 101 नंबरचा प्रश्न, त्रिवार्थाच्या नुसार AW प्रकारचे हवामान महाराष्ट्रातील कोणत्या विभागात आहे? बघा, AW त्रिवार्थाचं वर्गीकरण तुम्हाला एकदम चांगलं करून ठेवायचं आहे मित्रांनो, राज्यसेवा मुख्य भूगोलासाठी. कोकण विभाग, दुसरं नाशिक आणि पुणे विभाग, मराठवाडा आणि विदर्भ विभाग, वरील सर्व. AW महाराष्ट्रातला कोणता भाग आहे? या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, मराठवाडा आणि विदर्भ विभाग जो आहे तो AW या याच्यात येतो. याचा तुम्ही तो नकाशा बघा, आपण यावर लेक्चर घेतलेलं आहे. पुढे जोड्या लावा, स्तंभ 1 आणि स्तंभ 2, कार्य आणि शहरे, खाणकाम, व्यापार, सांस्कृतिक आणि मनोरंजन. 102 नंबरचा प्रश्न, 102 बघा, 102चं उत्तर काय आहे? 102चं उत्तर जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, खाणकाम चंद्रपूरमध्ये मुख्यत्वे किंवा चंद्रपूर खाणकामाशी संबंधित आहे. दुसरं व्यापार म्हटलं की तुम्हाला चेन्नई लक्षात घ्यावं लागेल. सांस्कृतिक दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर काय येतं आहे? शांतिनिकेतन. आणि मनोरंजनासाठी अलिबाग समुद्रकिनारा आहे, लोक एन्जॉय करण्यासाठी जात आहेत. 102 नंबरचा प्रश्न उत्तर आहे 3. पुढे 103 नंबरचा प्रश्न, पर्यावरण विषयक पहिली जागतिक परिषद स्टॉकहोम स्वीडन या ठिकाणी कधी झाली होती? 1972-73, 5 जुलै 5 ऑगस्ट. 103 नंबरचा प्रश्न, पर्यावरण दिन तुम्हाला माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही, मात्र 1972. पुढे 104 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणते हरितगृह वायू आहेत ज्याला ग्रीन हाऊस म्हणतोय आपण? पहिलं पाण्याची वाफ, ऑक्सिजन मिथेन. दुसरं नायट्रोजन ऑक्साईड, ऑक्सिजन CFC. तिसरं ओझोन, CFC मिथेन. चौथं पाण्याची वाफ, CFC नायट्रोजन ऑक्साईड. 104 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी ग्रीन हाऊस इफेक्ट संदर्भात होते, मात्र काही या ठिकाणी पर्यायांचे घोळ झाल्यामुळे हा प्रश्न MPSCला रद्द करावा लागलेला आहे. मात्र तुम्हाला हरितगृह वायू हा घटक अत्यंत चांगला करून ठेवावा लागणार आहे. पुढे जातोय मी 105 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो? भौगोलिक स्थान, अक्षवृत्ती विस्तार, मोसमी वारे, प्राकृतिक रचना, उन्हाळ्यातील हवेची स्थिती. आणि पर्यायी उत्तर AB, BC, ABC, वरील सर्व. 105 नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या हवामानावर कोणत्या घटकाचा परिणाम होतो आहे? भौगोलिक स्थान आणि अक्षवृत्ती विस्ताराचाही होतो आहे, मोसमी वाऱ्याचाही होतो आहे, प्राकृतिक रचनेचा सुद्धा होतो आहे. पहिले 3 बरोबर आहे, उत्तर 3. पुढे 106 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अक्षवृत्त विस्ताराला गरजणारे 40 असे म्हणतात? बघा, 40 अंश ते 50 अंश दक्षिण, 0 अंश ते 5 अंश दक्षिण, 50 अंश ते 60 अंश दक्षिण, 30 अंश ते 45 अंश दक्षिण. 106 नंबरचा प्रश्न, गरजणारे 40 ते 50 अंश दक्षिणेकडे जे असतात त्यांना गरजणारे, या 40मध्येच आहे सामावलेलं हे, मात्र दक्षिणेकडे. पुढे 107 नंबरचा प्रश्न, ओझोनच्या नाशाला कोणते कारण मूलभूत आहे? ओझोनचा नाश का होतो आहे? ओझोन डिस्ट्रक्शन आपण त्याला म्हणतोय.
पहिलं थंड हवा करणारी यंत्रणा शीतपेटी स्प्रेचा वापर. दुसरं थंड हवा करणारी यंत्रणा शीतपेटी वॉटर फिल्टरचा वापर. तिसरं स्प्रे हवा थंड करणारी यंत्रणाचा वापर. चौथं कपडे धुण्याचे यंत्र वॉटर फिल्टर हवा थंड करण्याची यंत्रणा. 107 नंबरचा प्रश्न ए आणि सी बरोबर आहेत. म्हणजे हवा थंड करणारी यंत्रणासुद्धा याच्यात आहे, शीतपेट्यासुद्धा यासाठी कारणीभूत आहे, स्प्रेचा वापरसुद्धा कारणीभूत आहे. ओके, महत्त्वाचं आहे. म्हणजे ए आणि सीमध्ये दोन्हीही ऑप्शन आपण बघतोय बरोबर आहे. पुढे 108 खालीलपैकी कोणती मृदा आणि जैवविविधता यामधील संबंध अधिक चांगला समजतो. बघा कोण आहे की ते मृदा आणि जैवविविधतेतला संबंध चांगला समजू शकतात. रसायनशास्त्र अभ्यासक, शेतकरी, मृदाशास्त्र अभ्यासक की जीवशास्त्र अभ्यासक. 108 नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग होता, नवीन होता आणि उत्तर त्याचं तितकं सोपं, दिसायला सोपं, मात्र तिथे आपण वेगळं डोकं लावून येतो, अरे शेतकरी कशाला असेल, एखादा अभ्यासक असेल. मात्र उत्तर 108चं 2 आहे. पुढे 109 नंबरचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के होते. 45.2% नागरी, शहरातील 35.2, 54.8 आणि 64.8. 109 नंबरचा प्रश्न 45.2% एवढी नागरी लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या वाऱ्याला डॉक्टर असे म्हणतात. बघा इंटरेस्टिंग आहे. विच ऑफ द फॉलोइंग वाइंड इज नोन ॲज डॉक्टर. मोसमी वारे, मतलई व खारे वारे, पर्वतीय वारे, दरीतील वारे. 110 नंबरचा प्रश्न आणि डॉक्टर वारे बऱ्याच जणांसाठी नवीन असेल आणि बऱ्याच जणांसाठी अत्यंत सोपं सुद्धा, मतलई वारे. मित्रांनो, आपण या ठिकाणी भूगोल यावरील प्रश्न बघितलेले आहेत. निश्चित तुम्हाला आवडत असतील हे लेक्चर्स. याच्यामध्ये काही सुधारणा असतील सुचवा, कमेंट करा. आवडत असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.